नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे, राष्ट्रीय घंटातज्ञ भूषण आणि सर्वोच्च दूषण. सर्वोच्च दूषण म्हणायचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कानपटीत मारली नुकतीच म्हणून. आणि राष्ट्रीय घंटातज्ञ म्हणायचं कारण असं की आपल्या राज्यातले काही घंटातज्ञ आहेत, असीम उल्हासानं फसफसून येणारे, ते तुम्हाला माहिती आहेत. म्हणून मग आता ह्यांची कॅटेगरी राष्ट्रीय पातळीवरची आहे. प्रत्येक वेळी हे न्यायालयात जातात, उच्च न्यायालयात जातात, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा तिथे थोबाडीत खाऊन वापस येतात. म्हणजे ही जी त्यांची हौस आहे ना, प्रशांत भूषण सारख्यांची. आत्ताचं प्रकरण मी तुम्हाला सांगतो. 2च दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ह्यांना जे त्यांच्या कानफाटीत मारलेली आहे. मुद्दा फार साधा आहे. मी तुम्हाला ते थोडंसं सोपं करून सांगतो. आम्ही नेहमीच ही भूमिका घेतलेली आहे की त्याच्यातली गुंतागुंत, आकडेवारी असं न करता त्याचं सार काढून थोडंसं सोपं करून तुम्हाला सांगावं. तुमच्यातल्या ज्याला रस आहे त्या विषयात अजून खोलात त्याला जाता येऊ शकेल तसे लेख उपलब्ध आहेत. आताही मी तुम्हाला एक लेख दाखवतो. बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन, विशेष पुनरीक्षण मतदार याद्यांचं, ह्याच्यावरती सगळी बॉम्ब करून झाली. आत्ताचं जे ताजं प्रकरण मी तुम्हाला सांगतो. सगळी आरडाओरडी झाली, सगळं झालं. 65 लाख कसे तुम्ही गाळले, हे कोण आहेत, त्याच्यामध्ये ज्यांचे मृत्यू झालेत ते कसे आहेत, ज्यांचे ट्रान्सफर झालेत ते कसे आहेत, ज्यांचे नावं रिपीट आहेत ते कसे, हे सगळं सांगून झालं. हे सगळं सांगितल्याच्या नंतर मागच्या एका आम्ही व्हिडिओत उल्लेख केला, पण आता प्रत्यक्ष न्यायालयानं त्याच्यावरती ह्यांना थोबाडीत मारल्यामुळे ते परत विषय घ्यावा लागतो. 3,66,000च्या जवळपास, आधी काहीतरी 44,000चा आकडा होता, आता 3,66,000चा आकडा बातमीत आलेला आहे. ही नावं गळाली. ही का गळाली? आता हे बोंबा मारायला. न्यायालयात काय घडलं मी तुम्हाला सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची अशा दोघांच्या खंडपीठाने ह्यांची सगळी बडबड ऐकून घेतली आणि यांना फक्त एकाच वाक्यात विचारलं की कोणाची नावं गळाली, त्याच्यातलं एक तुम्ही मला माणूस समोर आणा. आता एकदम साधी गोष्ट आहे ना ही. ह्याच्यामध्ये काही फार पांडित्य, फार वकिलीचं ज्ञान तुम्हाला पाहिजे, संविधान तुम्ही कळून पाहिले की नाही, साधी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तक्रार करता आहात की नावं गळाली, अन्याय झाला, अमुक झालं, तमुक झालं, तर हे असं म्हणले की तुम्ही मला असे माणूस समोर उभा करा की जो असं म्हणतोय की मागच्या मतदार यादीमध्ये माझं नाव होतं, मी भारताचा नागरिक आहे, इतक्या वेळा मतदान केले, अमुक आहे तमुक आहे, आता मात्र यादीत माझं नावच नाही. म्हणजे हे सगळं ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर महिना पूर्ण गेला. ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटची सगळी अंतिम यादी प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर आक्षेप घेण्यासाठी सप्टेंबर महिना पूर्ण ठेवला. सप्टेंबर महिना पूर्ण झाला. सप्टेंबरच्या शेवटी ती एक अंतिम यादी प्रकाशित झाली. निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. आचारसंहिता लागू झाली. आणि तरी ह्यांची बोंब आहे की हे चूकच आहे म्हणून. आता हे असं म्हणतायत की जेव्हा नावं गळली 3,44,66,000, मग न्यायालयाने साधं विचारलं की तुम्ही आम्हाला अशी माणसं समोर आणा की जी म्हणतात की आमचं नावच नाही. कारण की त्यांना संधी दिली तेव्हा ते निवडणूक आयोगाकडे गेले नाहीत. जेव्हा हे सगळं याद्यांचं पुनरीक्षणाचं काम प्रत्येक वॉर्डात चालू होतं, जाऊन काही प्रत्येक वेळी काय पाटण्याला जाऊन बसायचं किंवा दिल्लीला जाऊन आपलं नाव दुरुस्त करायचं नव्हतं. आपल्याच वॉर्डात जिथं ते मतदान केंद्र आहे, अक्षरशः बऱ्याच ठिकाणी ते त्या मतदान केंद्रावरतीच हे पण ऑफिसर बसलेले होते. माझ्याकडचाच तुम्हाला मी मागच्या वर्षीचा अनुभव परत एकदा सांगतो. ज्या आत्ता मी इथं व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शानूरमिया दर्गा चौकामध्ये जे आमचं मतदान केंद्र आहे, त्याच मतदान केंद्रावरती 3 नावं आमची ट्रान्सफर झाली. मी स्वतः, माझी आई, माझे वडील. माझी मुलीचं नाव नव्यानं नोंदणीकृत झालं आणि पत्नीचं नाव तिकडे एका नावानं होतं, इकडं बदलून घ्यायचं होतं, ते बदलून घेतलं गेलं. मुलांची तर नावं आधीच होती. म्हणजे हे तिन्ही प्रकार आमच्याकडे झाले. नव्यानं नावं झाले, नावातले बदल झाले. 4 प्रकार. नवीन नाव झाले, नावातले बदल झाले, त्याच्यानंतर ज्यांचं ट्रान्सफर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण हे केलं, स्थलांतर झालं, ते पण सांगितलं. आणि नावं कटल्याचं पण सांगतो. आमचे मोठे काका, आमची काकू, माझे सासरे, हे ज्या व्यक्ती आमच्या घराण्यामध्ये आणि जवळपासच्या त्या वॉर्डात नानलपेठमधल्या मृत झाल्या त्यांची नावं कळून, माझा चुलत भाऊ, आमच्या वहिनी, असे जे नावं ज्येष्ठ होते त्यांची नावं होती ते मृत झाली, आम्ही कळवलं, ती नावं कटली. हे सगळं झालेलं आहे. हे सगळ्याला मी वैयक्तिकरित्या तोंड दिलेलं आहे. ह्याच पद्धतीनं हा सगळं संपल्याच्या नंतर शेवटी जेव्हा यादी प्रकाशित झाली, त्या यादीमध्ये जी नावं गळली ती नावं यांनी ती सांगितली.
आता तरी ती का गळली म्हणून हे गळे काढत जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेले, न्यायालय म्हणले त्यांना उभं करा. आता पुढचा मुद्दा खरा हा आहे, आमचा जो आक्षेप आहे ह्यांच्यावरती, ह्याची बदमाशगिरी कशी आहे की ह्यांनी ॲफिडेव्हिट शपथपत्र दिलं प्रशांत भूषण यांनी, की 2 व्यक्ती उभ्या केल्या आणि सांगितलं की ह्यांचे तर नावच नाही आहेत. मग जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की व्यक्तीच नाहीत, तुम्ही खोटे शपथपत्र दिलेले आहेत. आता काय बोलणार आहे ते की म्हणजे तो लेख जो आहे ना तो तुम्हाला मी योगेंद्र फक्त तारीख पण तुम्हाला मी सांगतो. ही तारीख आहे बघा 10 ऑक्टोबरचा हा लेख आहे. अपारदर्शक SIR हे गंडांतर हे त्याचं शीर्षक आहे असं. शिवाय मी तुम्हाला ह्याचं छायाचित्र पण दाखवतो समोर. राहुल शास्त्री आणि योगेंद्र यादव यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेला लेख आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये पण मी पाहिला नाही, पण इंडियन एक्सप्रेसमध्ये पण असणार इंग्रजी आणि नंतर हा मराठीमध्ये आले. इतके भंकस आहेत हे. BLA ब्लॉक लेव्हल एजंट प्रत्येक पक्षाचे बसलेले होते. त्या सगळ्यांना ह्या सगळ्या पातळीवरती ही सगळी प्रक्रिया पारदर्शकरित्या प्रत्येकाला उपलब्ध होती, समोर चालू होती. आणि हे शीर्षक काय देतात? अपारदर्शक. म्हणजे ज्या SIR वरती गेले 2 महिने तर तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे हा धिंगाणा. न्यायालयात चाललेत, न्यायालय काहीतरी सांगायला लागले, त्याप्रमाणे निवडणूक आयोग त्यांच्या समोर कागदपत्र ठेवायला लागले, यादी ठेवायला लागले. यादी सार्वजनिकरित्या खुल्या म्हणजे सगळ्यांसाठी ऑनलाईन ओपन आहे ती यादी. सगळं डिजिटल फॉर्मॅटमध्येच का नाही? मग आम्हाला त्याची प्रत छापीलच का दिली नाही? उपलब्ध काय वाटेल ते आरोप केले. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा अद्ययावत यादी आलेली ना. आता निवडणूक आयोग हे आपलं सर्वोच्च न्यायालय काहीच करू शकत नाही याच्यामध्ये, कारण की आचारसंहिता जाहीर झालेली, लागू झालेली, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला, याद्या तयार झाल्या. आणि तुम्ही आता जे सगळे काही जे आक्षेप सांगायला लागले, इतके नावं असे, त्याच्या घराचे पत्ते असे, स्त्री का पुरुष काय चुकलेले वगैरे वगैरे, या लेखात हे सगळं तुम्ही वाचा. अरे मग या सगळ्यासाठी तर गेले 2 महिने प्रक्रिया चालू होती ना. गेले 2 महिने तुम्ही समजा जाऊन सांगू शकत होते. हे जे सगळं आता शहाणपण सांगायला लागलेत, ह्यांनी सगळ्यांनी ती यादी घ्यायची. तुमचे जे काही तिथं तुमचेच एजंट, BLA हे त्या पक्षाचे एजंट आहेत, सरकारचे नाहीत, सरकारने नेमलेले पण नाहीत. योगेंद्र यादव यांचा स्वतःचा पक्ष आहे स्वराज इंडिया नावाचा. यांना एवढी हाऊस होती तर यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये एक एजंट सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून, जर एकेकाचा होत नसेल तर RJD असो, त्याच्यानंतर काँग्रेस असो, आम आदमी पक्ष असो, ह्यांचा आधीचा पक्ष आताचा पक्ष असो, त्या प्रशांत किशोरला पकडायचं. अशा सगळ्यांनी मिळून किमान एक BLA तुमच्या विश्वासाचा प्रत्येक वॉर्डामध्ये तुम्ही नेमायचा ना. आणि त्याला तुम्ही जे आक्षेप सांगताय की अमुक एक व्यक्ती ते श्रीकांत उमरीकर, त्याच्या नावापुढे लिहिलेलं आहे 0, मग त्याचा पत्ता घेऊन त्याला ॲड करा. श्रीकांत उमरीकर, वय किती, तिथं लिहिलेलं आहे 34, प्रत्यक्षामध्ये 54, लिहा ना मग तिथं 54. हे सगळं 2 महिने झाले चालू होतं. सगळ्यांनी त्यांच्या पातळीवरती आक्षेप दाखल केले, दुरुस्त्या केल्या, आणि हे सगळं करून अपडेट केल्याच्या नंतरची यादी सप्टेंबर एंडला जाहीर झाली. त्याच्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यात. निवडणुकीच्या तारखा काय आणि कशा असाव्यात ह्या संदर्भात सुद्धा निवडणूक आयोगानं सर्वपक्षीय बैठक घेतली. त्याच्यामध्ये हे काही जण गेलेच नाहीत बैठकीला. यांचा नालायकपणा कसा आहे माहिती आहे का? विश्वासात घेतलं नाही, ह्याच्यात वाक्य आहे लेखामध्ये. विश्वासात घेतलं नाही म्हणजे काय करायचं? आता तुम्हाला फोन करायचा, तुम्ही घरी कधीत विचारायचं, तुमच्या घरी बसून तुमच्या सोफ्यावरती बसून चहा पीत तुमचं काय गळ्यामध्ये पडून सांगायचं तुम्हाला की असं आहे म्हणून. सरकारी प्रक्रिया आहे ती. त्यांनी निवडणुकीचं जसंच कार्यक्रम जाहीर केला, त्याच्या आधी बैठकांच्या तारखा जाहीर केल्या, वेळा जाहीर केल्या, ठिकाण सांगितलं, त्याच्यानंतर ज्या काही बाकीच्या बैठका पक्षीय पातळीवर घेतल्या ते सांगितलं. तुमचं काम आहे जाणं. येतं इतके नालायक आणि गैरगुजरेत तुम्हाला मी सांगतो. पार्लमेंट म्हणजे संविधान, संसदीय ज्या समित्या असतात ना, त्याच्या बैठकीला हजर राहत नाही ते. राहुल गांधी हा एकमेव असा विरोधी पक्षातला असा नेता आहे संपूर्ण भारताच्या या संसदीय इतिहासातला की जो त्या समितीच्या बैठकांना हजरच राहत नाही. बाहेर मात्र बॉम्ब करतो. संसदेमध्ये वेळ देत नाही. तो काहीतरी भाषण करणार, निघून जाणार आणि उत्तर द्यायला अगदी जबाबदार कोणी कॅबिनेट मंत्री असो किंवा पंतप्रधानसारखी व्यक्ती असो, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, असे जबाबदार माणसं बोलताना सुद्धा गायब झालेलं आहे संसदेतून. आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे हे पांचट आता की अपारदर्शक म्हणतात. अरे प्रत्यक्ष तुम्हाला जेव्हा बोलवलं, तुमच्यापैकी काही विरोधी पक्षांचे फक्त नेते त्या बैठकीला गेले, बाकीचे गायबच आहेत.
आणि इकडे मात्र वर्तमानपत्रामध्ये तुम्ही लेख लिहिता, बाहेर बोंब करता, सर्वोच्च न्यायालयात जाता आणि सर्वोच्च न्यायालयानं थोबाडीत मारल्याच्या नंतर मग ओरडत बसता की न्यायसंस्था सुद्धा कशी BJPची एजंट म्हणून काम करते आहे, ईडी कशी यांची एजंट आहे, इलेक्शन कमिशन यांचा कसा एजंट आहे, प्रत्येक ठिकाणी RSS की लोक घुसे हुए है, राहुल गांधी म्हणला तसं. अरे काय लावले हे. आता मी तो पुढचा व्हिडिओ उद्या टाकतो आहोत, तो सुद्धा हीच गोष्ट अशीच आता प्रत्यक्ष त्या बंगालमध्ये सुरू झाले की ममता बॅनर्जींनी थयाट सुरू केलं. हे अतिशय निरर्थक आहे. म्हणून म्हणलं की राष्ट्रीय घंटातज्ञ भूषण आहेत हे, आणि ह्यांना सर्वोच्च दूषण आता सर्वोच्च न्यायालयानेच लावलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.